हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण न्यायव्यवस्था हा टॉपिक बघणार आहोत आणि या टॉपिकमध्ये आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे एकाच लेक्चरमध्ये कंपॅरिझनमध्ये आपण कव्हर करत आहोत। का? कारण की न्यायव्यवस्थेवर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामध्ये बऱ्याच वेळेस आपण कन्फ्यूज होतो आणि जेथे आपण कन्फ्यूज होतो तिथेच आपल्याला आयोग प्रश्न विचारते। मग हे लेक्चर शेवटपर्यंत बघा। या लेक्चरनंतर तुम्हाला न्यायव्यवस्थेबद्दल काही वाचायची गरज पडणार नाही आणि जर तुम्ही आधी वाचलं असेल तर तुमची रिव्हिजन होईल चांगल्या प्रकारे। आता बघा, तुम्हाला स्लाइडवर थोडंफार वेगळं दिसत असेल तर निश्चिंत राहा, लिसन टू मी केअरफुली। तुम्हाला फक्त लक्षपूर्वक ऐकायचं आहे। सुप्रीम कोर्ट जर बघितलं आपले तर कोणत्या भागामध्ये आहे तर भाग 5 मध्ये येते। तर चॅप्टर जर बघितलं प्रकरण तर प्रकरण 4 मध्ये। कलम जर बघितलं तर 124 ते 147 हे कलम आहे। आता हायकोर्ट बाबत जर बघितलं तर हायकोर्ट हे भाग 6 मध्ये येते आणि प्रकरण चॅप्टर 5 मध्ये म्हणजेच 5 मध्ये आणि कलम 214 231। आता लक्षात कसं ठेवायचं, सुप्रीम कोर्ट हे उच्च आहे पण याचे जे भाग आहे हे हायकोर्टपेक्षा कमी आहे। म्हणजेच हायकोर्ट हे भाग 6 मध्ये येते तर सुप्रीम कोर्ट हे भाग 5 मध्ये येते आणि सुप्रीम कोर्ट हे प्रकरण 4 मध्ये येते तर हायकोर्ट हे प्रकरण 5 मध्ये येते। सिम्पली लक्षात ठेवा। मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टाबद्दल आपल्याला कलम विचारली, यावेळेस आपल्याला काय सांगता येते भाग पण विचारेल। तर आता अकॉर्डिंग टू ॲक्ट म्हणजेच कोणत्या ॲक्टनुसार जर बघितलं तर कोणत्या ॲक्टनुसार तरतूद आहे या सुप्रीम कोर्टाची तर 1935च्या ॲक्टनुसार तरतूद आहे सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाची तरतूद जर बघितलं तर 1861च्या ॲक्टनुसार तरतूद आहे हायकोर्टाची। मग यामध्ये आपण असं समजू शकतो की हायकोर्ट हे सुप्रीम कोर्टापेक्षा जुने आहे, लक्षात ठेवा। तर रचना जर बघितली तर यामध्ये 124 या कलमामध्ये सुप्रीम कोर्टाची रचना सांगितलेली आहे। तर इथे जर बघितलं हायकोर्टाची रचना मग 214 मध्ये सांगितलेली आहे। फक्त जर बघितलं तर 124 आहे, इथे तुम्हाला मिडलला 2 आहे तर त्याला फर्स्टला घ्यायचं, 214 होईल म्हणजेच हायकोर्टाची रचना। लक्षात ठेवायची थोडीफार ट्रिक आहे। तर यामध्ये जर बघितलं रचनेमध्ये तर 1+ इतर न्यायाधीश, हे इतर न्यायाधीश किती असेल हे ठरवण्याचा अधिकार जर बघितला तर कोणाला आहे, संसदेला आहे। इथे जर बघितलं तर 1+ इतर न्यायाधीश आणि इथे इतर न्यायाधीश ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, प्रेसिडेंटला आहे। हायकोर्टामध्ये 1+ इतर न्यायाधीश म्हणजेच एक हे मुख्य न्यायाधीश असेल आणि इतर न्यायाधीश, फक्त इतर न्यायाधीश ठरवण्याचा हायकोर्टामध्ये अधिकार कोणाला आहे, प्रेसिडेंटला म्हणजेच राष्ट्रपतीला। आणि सुप्रीम कोर्टातील इतर न्यायाधीश ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला। मग आता इतर न्यायाधीश किती असेल तर हे संसद वगैरे ठरवेल सुप्रीम कोर्टामध्ये आणि इथे इतर न्यायाधीश किती असेल हे हायकोर्टमध्ये प्रेसिडेंट ठरवेल। मग आता मूळ घटनेमध्ये जर बघितलं तर किती सांगितलेलं आहे मग मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश तर 1+7 म्हणजेच हे आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये मूळ घटनेमध्ये सांगितलेले आहे। तर नियुक्ती बघूया आपण। नियुक्ती कोण करणार मग न्यायाधीशाची तर प्रेसिडेंट करेल इकडे आणि हायकोर्टामध्ये पण कोण करेल, प्रेसिडेंटच करेल। आता कसं तर जर एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करायची असेल सुप्रीम कोर्टामध्ये तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश प्लस सिनियर मोस्ट 4 जजेस आहेत, त्या न्यायाधीशाला विचारून काय इतर न्यायाधीशाची नियुक्ती करणार कोण, प्रेसिडेंट। आणि इकडे जर बघितलं तर इकडे काय जे की हायकोर्टाची म्हणजेच सिनियर मोस्ट जजेस आहे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, याच्या सल्ल्यानुसार प्रेसिडेंट काय इतर न्यायाधीशाची नियुक्ती करणार। इकडे जर बघितलं तर सिनियर मोस्ट जजेस 2 आहे हायकोर्टसाठी आणि इकडे सुप्रीम कोर्टसाठी 4 आहे। तर पात्रता जर बघितली आपण, पात्रता काय की तो भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये जर न्यायाधीश व्हायचं असेल तर तुम्हाला पात्रता प्रथमतः तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे। त्यानंतर 5 वर्ष हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले पाहिजे। हायकोर्टामध्ये किती वर्ष, 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केले पाहिजे। त्यानंतर 10 वर्ष हायकोर्टामध्ये तुम्ही वकील म्हणून काम केले पाहिजे। एक तर तुम्ही 10 वर्ष वकिली करा हायकोर्टामध्ये किंवा 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करा हायकोर्टामध्ये, तेव्हाच तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होण्यास पात्रता आहे। तर हायकोर्टामध्ये जर बघितलं तर इकडे 10 वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही एखाद्या न्यायिक पदावर असले पाहिजे। 10 वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही न्यायिक पदावर कार्य करायला पाहिजे। तर न्यायिक पद जर म्हटलं तर न्यायिक पद हे जिल्हा न्यायाधीशापेक्षा खालचं नसावं, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटपेक्षा खालचं नसावं। तर 10 वर्ष एक किंवा अधिक हायकोर्टामध्ये तुम्ही वकिली केलेली असावी। इकडे 10 वर्ष न्यायिक पद, 10 वर्ष वकिली, इकडे 5 वर्ष न्यायाधीश आणि 10 वर्ष हायकोर्टामध्ये वकिली। तर एवढं सिंपल लक्षात ठेवा, हे आपल्याला
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामधील डिफरन्स कळते पात्रतेबाबत. पुढे बघूया आपण. आता कलम 126 काय सांगते सुप्रीम कोर्टाची. कलम 126 काय म्हणते, एखादा कार्यरत सरन्यायाधीश यांचं पद जर रिक्त असेल सुप्रीम कोर्टमध्ये तर त्यावेळेस कोण नियुक्त करणार आणि कोणाला नियुक्त करणार सरन्यायाधीश म्हणून. तर त्यावेळेस जर सरन्यायाधीशाचे पद 126 नुसार रिक्त असेल तर त्यावेळेस प्रेसिडेंट कोणत्याही सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशाला तात्पुरते सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात येईल प्रेसिडेंटद्वारे म्हणजे राष्ट्रपतीद्वारे. मग हे आपण सुप्रीम कोर्टाबद्दल बघितलं 126 नुसार कार्यरत. तर 223 कलम आहे हे हायकोर्टाच्या बाबतीत. यावेळेस येथे पण प्रेसिडेंटच नियुक्त करणार कार्यरत जज म्हणून आणि प्रोसेस कशी आहे सेम आहे. कारण की हायकोर्टातील कोणताही न्यायाधीश हा मुख्य न्यायाधीश हायकोर्टाच्या जागी काय निवड करेल 223 नुसार हायकोर्टमध्ये. आता कलम 127 काय म्हटलेलं आहे, तर इथे ॲडहोक जज म्हटलेलं आहे. जर एखादा बेंच पूर्ण करण्यासाठी न्यायाधीश कमी पडत असेल त्यावेळेस मग काय करणार, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश त्यावेळेस पहिल्यांदा प्रेसिडेंटचा सल्ला घेणार. त्यानंतर पुढे मग ज्या हायकोर्टामधून एखादा न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्त करायचा असेल तर त्या हायकोर्टातील मुख्य न्यायाधीशाचा परवानगी घेणार. त्यानंतर कोण सरन्यायाधीश. त्यानंतर मग त्या न्यायाधीशाला नियुक्त करण्यात येईल सुप्रीम कोर्टामध्ये. कसं, जर सपोज भारताचे सरन्यायाधीश यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एखादा न्यायाधीश नियुक्त करायचा असेल, सपोज मद्रास हायकोर्टातील नियुक्त करायचा असेल तर पहिल्यांदा प्रेसिडेंटला परवानगी घेणार. त्यानंतर मग मद्रास हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशाची परवानगी घेणार. कारण की ती तुमच्या न्यायालयातील आम्ही एक व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त करेल. त्या पद्धतीने ते हायकोर्टातील न्यायाधीशाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्त करता येणार 127 नुसार. लक्षात ठेवा. म्हणजेच काय, अतिरिक्त न्यायाधीश म्हणून 127 आपण न्यायाधीश नियुक्त करू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये. हायकोर्टामध्ये कलम 224 नुसार अतिरिक्त न्यायाधीश आपण नियुक्त करू शकतो. जर एखादा परमानंट जज अब्सेंट असेल त्यावेळेस प्रेसिडेंट काय करतो, हायकोर्टाचा जज नियुक्त होण्याच्या पात्रतेचा व्यक्ती या पदावर नियुक्त करता येतो अतिरिक्त न्यायाधीश म्हणून हायकोर्टसाठी कलम 224. तर जर एखाद्या वेळेस कामाचा लोड वाढल्यास त्यावेळेस पण अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करता येतो प्रेसिडेंट थ्रू आपण एखादा न्यायाधीश. मग हा अतिरिक्त न्यायाधीश किती वर्षापर्यंत करू शकतो, तर 2 वर्ष. 2 वर्षापेक्षा जास्त नाही, 2 वर्षापेक्षा कमी पण आपल्याला अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करता येणार नाही. तर कलम 128 काय सांगते, कलम 128 सांगते की निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करणे. ज्यामधून नियुक्त झालेला एखादा न्यायाधीश असेल तर त्याला पुन्हा, तर हे सुप्रीम कोर्टाबद्दल घटनेमध्ये सांगितलेलं आहे कलम 128. तर हायकोर्टाबद्दल जर बघितलं तर घटनेमध्ये मूळ तरतूद नव्हती काय निवृत्त न्यायाधीशाची. हायकोर्टामध्ये होती काय, नाही. मग हायकोर्टामध्ये काय झालं, 15वी घटनादुरुस्ती 1963 करण्यात आली आणि कलम 224A हे जोडले गेले आणि यामध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती हे हायकोर्टामध्ये करण्यात आली या कलमानुसार. मग हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश हा प्रेसिडेंटची परवानगीने निवृत्त न्यायाधीश बोलावतात हायकोर्टामध्ये. हे आपण कलम डिटेलमध्ये बघितल्या. आय होप तुम्हाला क्लिअर झाले असेल बाबी. पुढे बघूया आपण. आता पुढे पदावधी. आता सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशाचा पदावधी 65 वर्षापर्यंत, तर हायकोर्टामध्ये पदावधी 62 वर्षापर्यंत. आता आधी जर बघितलं हायकोर्टामध्ये किती होता, तर 60 वर्षापर्यंत हा न्यायाधीश कार्यरत असे हायकोर्टामध्ये. पण 15वी घटनादुरुस्ती 1963 नुसार ते 60 वर्षाहून आता 62 वर्ष करण्यात आले. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. राजीनामा जर बघितला तर कोणाकडे, तर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे राजीनामा प्रेसिडेंटकडे देतात आणि सेम राजीनाम्याची प्रोसेस हायकोर्टामध्ये पण काय प्रेसिडेंटकडे देतात. आता निवृत्तीनंतर जर बघितलं तर एखादा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असेल तर त्याला इतरत्र वकिली करता येणार का, नाही. कुठेही वकिली करता येणार नाही. साधं सिंपल आहे मित्रांनो. तुम्ही उच्च पदावरून खालील पदावर येता का, नाही. कारण की तुम्हाला उच्च पदावरून खालील पदावर न काढता तुम्हाला डायरेक्ट त्या सर्व्हिसमधूनच काढलं जाईल. अशाच पद्धतीने मग सरळ आहे की सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश कुठेही निवृत्त झाल्यानंतर वकिली करता येणार नाही त्याला. हायकोर्टाबद्दल जर बघितलं तर हायकोर्टातील न्यायाधीश निवृत्त झाला असेल तर तो सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करू शकतो. परंतु हायकोर्टातील न्यायाधीश जर त्याच हायकोर्टामध्ये जर वकिली करत असेल तर हे जमणार नाही. जर एखादा हायकोर्टातील न्यायाधीश असेल पुन्हा त्याच हायकोर्टामध्ये वकिली म्हणून करू इच्छितो तर ते जमणार नाही. त्याला इतर एखाद्या हायकोर्टामध्ये वकिली करता येणार दुसऱ्या, म्हणजेच हायकोर्टातील न्यायाधीश वकिली करू शकतो, हे सिंपल आपल्याला कळते. पण सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे वकिली करता येत नाही याला पुन्हा निवृत्त झाल्यानंतर.
आता पदावरून दूर कसे करणे. आता पदावरून जर बघितलं दूर करण्यासाठी कलम 124(4) आहे. लक्षात ठेवा, 124नुसार आपण सुप्रीम कोर्टाची रचना बघितली, पण 124(4) पदावरून दूर करण्याची कलम आहे. प्रेसिडेंट करणार पदावरून दूर. तर कशा पद्धतीने, संसदेमध्ये विशेष ठराव बहुमताने पास करायचा. मग आता हे विशेष ठराव बहुमताने पास करायचा, त्यानुसार आपण एखाद्या न्यायाधीशाला पदावरून दूर करू शकतो आपण प्रेसिडेंटच्या थ्रू. मग यामध्ये जर बघितलं तर एक ॲक्ट महत्त्वाचा आहे, जज इन्क्वायरी ॲक्ट 1968. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही असा ठराव मांडत असाल, ठराव तुम्ही ठराव तुम्ही राज्यसभेमध्ये मांडा किंवा लोकसभेमध्ये मांडा, प्रथम तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये मांडत असाल, तर जर तुम्ही सपोज आता राज्यसभेमध्ये हा ठराव मांडला, तर ह्या राज्यसभेमध्ये चौकशी समिती महत्त्वाची असते. चौकशी समितीची जर बघितलं तर हे स्थापन करण्याचे कार्य हे त्या राज्यसभेच्या अध्यक्षाचे असते. तर चौकशी समिती स्थापन करायची. चौकशी समिती काय करेल, त्यामध्ये सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टचा सिनियर मोस्ट जज, त्यानंतर कोणत्याही हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश एक, आणि त्यानंतर एखादा कायदेपंडित. कोण पाहिजे, एक तर सरन्यायाधीश पाहिजे सुप्रीम कोर्ट, किंवा एखादा सिनियर मोस्ट जज पाहिजे सुप्रीम कोर्टातील, आणि प्लस कोणत्याही हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश हवा आणि एक कायदेपंडित असावा. हे चौकशी समितीमध्ये असेल. आता राज्यसभेमध्ये ही चौकशी समिती आली, पुढे या समितीने राज्यसभेमधून विशेष बहुमताने ठराव पास केला, आणि पुढे कुठे आला, लोकसभेमध्ये पण विशेष बहुमत पाहिजे पास व्हायला. त्यानंतर हे ठराव प्रेसिडेंटकडे जाणार, आणि प्रेसिडेंटची साईन झाल्यानंतर चेक केल्यानंतर त्या न्यायाधीशाला पदावरून दूर करता येते. मग आता पदावरून दूर करण्याची प्रोसेस कलम 124(4) मध्ये सांगितले सुप्रीम कोर्टबद्दल, आणि सेम प्रोसेस जर बघितलं कलम सोडून आपण हायकोर्टाबद्दल बघू शकतो. अशाच पद्धतीने हायकोर्टाच्या न्यायाधीशाला पण पदावरून दूर करता येते. आय होप तुम्हाला ह्या बाबी क्लिअर झाल्या असेल, आणि शॉर्टमध्ये आपण हे रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न केला. आणि रिव्हिजन म्हणजे कसं, की जर तुम्ही वाचलं नसेल तरी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल, तर अशा पद्धतीने जर कंपॅरिझनमध्ये एखादा तुम्हाला टॉपिक सुचत असेल तर तुम्ही सांगू शकता, त्यावर आपण एक लेक्चर पुढे घेऊन येऊ. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.